बऱ्याचपैकी आता बुद्धीचा विकास कमी असल्यामुळे पाहायला मिळते की व्यक्तिगत विषय माणसं सार्वजनिक बनवतात आणि समाज कार्यामध्ये त्याची खूप मोठी अडचण पैदा होते. आपला विकास थांबून जाते, आपलं संघटन मोडून जाते, आपली शक्ती क्षीण होते आणि या गोष्टीचा परिणाम असा होते की आपल्यावर ज्यांचं षड्यंत्र आहे, ज्यांचा विरोध आहे, त्या षड्यंत्रकारी शत्रूंना, विरोध करणाऱ्यांना फक्त आणि फक्त अवकाश कोण देतात? आपल्याच परिवारातले लोक देतात. पण व्यक्तिगत विषय शक्य असेल तर ठेवू नका आणि तुमची तेवढी ताकद नसेल तर विरोध राहू द्या व्यक्तिगत. पण व्यक्तिगत विषय सार्वजनिक विषय बनवू नये अशी माझी प्रार्थना आहे, सर्वांना विनंती आहे. त्याला सार्वजनिक विषयामध्ये आणून सार्वजनिक कामाचं नुकसान होऊ नये. आपलं हे बुद्धिमान माणसाचं काम नाही. एक दोघांचा काही विरोध असेल तर त्याला त्या व्यक्तिगत विषयाला घेऊन जातीचा भेद, पंथाचा भेद, संप्रदायाचा भेद इत्यादी भेद करून आपली शक्ती क्षीण करून घेतली तर हे असं आहे आपलं काम की ज्या झाडाच्या फाट्यावर आपण बसलो, ज्या फाट्यावर बसलो त्याच फाट्याला जर तोडलं तर काय होईल? आपण भेद करणं, व्यक्तिगत विषय सार्वजनिक विषयामध्ये अडचण करणं म्हणजे आपण बसलेल्या फाट्याला आपण तोडत आहोत. आणि असं जर केलं तर हे आपली बुद्धिमत्ता नाही. आपण बुद्धिमान मानले जात नाही आपण. तर हे बुद्धूचं काम आहे, बुद्धिमानाचं काम आहे. पण आज एक विशेष बैठक आहे आपली, केवळ आपल्या संघटनात्मक दृष्टिकोनातून घेतलेली एक विशेष बैठक आहे. थोडासा वेळ घेतो तुमचा, कृपया ध्यान देऊ. नाही का त्रास झाला तरी बसण्यामध्ये काही हरकत नाही. कारण की आपण आपल्या पूर्वजांनी आपल्या धर्मासाठी प्राण दिलेला आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्या धर्मासाठी स्वतःच शरीराचं हाड दिलेलं आहे. आपल्या पूर्वजांनी धर्मरक्षण करण्यासाठी शरीराचं मांस दिलेलं आहे. आणि आपण फक्त एक अर्धा तासाचा वेळ देणार आहोत. आपण एक अर्धा तास वेळ जरी द्यायला शिकलो तर ज्यांनी प्राण दिला त्याची इज्जत राखल्यासारखं होईल. आणि 5-10 मिनिट अर्धा तास वेळ बी देऊ शकत नाही तर आपल्या पूर्वजांचा आपण अपमान केल्यासारखं, त्यांची काही इज्जतच नाही. आणि त्या खानदानीत आपण जन्माला येऊन आपलं काही व्हॅल्यूच नाही, काही आपलं महत्वच नाही राहणार नाही. तर मित्रांनो, आपल्यामध्ये जे शौर्य आहे, आपल्यामध्ये जे धैर्य आहे, नाही असं नाही, पण ते कुठंतरी झोपल्यासारखं आहे, सुप्त दशेमध्ये आहे. त्याला जागृत करण्याची गरज आहे आपल्याला. आणि हे जे काही संकट आलेत, जे काही समस्या आलेत, याचं कारण हे नाही की आपल्यामध्ये शौर्य नाही, पण त्या संकट आणणाऱ्याला माहित आहे की हिंदू समाजामध्ये शौर्य नाही असं नाही, पण ते जागृत नाही हे त्यांना कळून चुकलं. त्यांना नाडी सापडली आपली. प्रत्येक माणसामध्ये आपल्या धर्माबद्दल थोडीशी संवेदना असावी, धर्माबद्दल दर्द असावा म्हणावं. मी नेहमी सांगतो, कोणाला दर्द होते? डॉक्टरकडे जाणारा रुग्ण, पेशंट, त्याला डॉक्टर माझ्या पायाला थोड्याशा मुंग्या यायला दर्द आहे म्हणून सांगते. त्यावेळेस डॉक्टर काय करते, एक सुई घेते अथवा कुठलं तरी काहीतरी घेऊन पेन घेते, त्याला असं टोचून बघते.
आणि विचारते, दुखाले का, टोचलेलं समजाले का? तर ते पेशंट म्हणते की हा थोडस दुखाले. तर डॉक्टर खुश होते. कशामुळे? त्याचा इलाज होऊ शकते. इलाज. आणि जर पेशंट जर सांगितलं की मला काहीच कळणार गेले टोचलेलं, तर डॉक्टर निराश होते की आता याचा इलाज, हे मेलेली जागा आहे, इथं दर्द नाही. तसं तुमच्या आमच्यामध्ये जर दर्द होत नसेल तर आपण जिवंत की मेलेले, असा आपल्या समोर एक प्रश्न उभा आहे प्रत्येकाच्या. काहीच दर्द जर नसेल धर्मासाठी, तर आपण कसे मेल्यासारखेच, दर्दच नाही. म्हणून या काळामध्ये गर्दी खूप आहे तिथं तिथं, पण दर्दी कोणीच नाही. म्हणूनच हे संकट असंकट आणि समस्यावर समस्या, या अशा परिस्थितीवर परिस्थिती, हे जे प्रतिकूल परिस्थिती अवस्था येत चालली, याचं कारण आपल्यातलं दर्द कमी झालेलं आहे. आपली जागा मेलेली आहे, आपलं हृदय शून्य झालेलं आहे, संवेदनहीन झालेलं आहे. म्हणून आता ही समस्त मित्रांना माझी विनंती आहे, आज अहम बैठक आहे आपली, की कोण्याही कामामध्ये आपणाला आपलं दर्द आहे ना, आपली संवेदना आहे ना, तर आपण सगळ्यांनी तयार व्हायचं आहे काम करण्यात. एक चांगलं काम आपल्याला करायचं. मित्रांनो, या काम करत असताना कधी कधी असा विचार करा की प्रत्येकाने असा विचार करायचा आहे की आपल्यावर सामाजिक ऋण आहे. काय आहे? सामाजिक ऋण आहे. कसं आहे तुम्हाला सांगतो, एक मिनिट. कसं ऋण आहे? म्हणून समाजासाठी आपल्याला वेळ आणि आपला पैसा काही ना काही ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार खर्च करणं हे आपलं कर्तव्य आहे. आधी हे पाहूत की ऋण कसं आहे आपल्यावर. माझ्यावर समाजाचं ऋण आहे. तुम्ही इथं आलात ना, तुमच्यावर समाजाचं ऋण आहे. कसं? एखादा जर 100 एकरचा जमीनदार आहे, शेतकरी आहे, आणि त्याला 100 एकरचा अभिमान आहे की मी 100 एकर शेती माझ्याकडे आहे, मला कोण्याही माणसाची गरज नाही. कशामुळे? 100 एकरचा पट्टेदार आहो मी, मला एक माणूसही येणं गेलं तर आवश्यकता नाही. असं जमेल का? जेवढे एकर वाढतील तेवढी माणसाची गरज त्याची वाढत जाते. म्हणजे त्याची शेती कोणावर चालते? समाजावर चालते, माणसावर चालते. मग समाजाचं ऋण शेतकऱ्यावर आहे की नाही? एखादा डॉक्टर आहे, खूप मोठी डिग्री आहे त्याची, त्यानं जर सांगितलं की मी खूप मोठा डॉक्टर आहे, मला एकही पेशंट येणं गेलं तर गरज नाही मला, असं म्हटलं तर? उलट असं आहे की जेवढा डॉक्टर मोठा तेवढी जास्त पेशंट आले तरच त्याचं भागते. डॉक्टरचा बरोबर आहे. आता हेच जे डॉक्टर की आहे कोणावर आहे? समाजावर आहे. याची जे शेती आहे कोणावर आहे? चला, एखादा मोठा व्यापारी आहे, कोणतंही दुकान असेल त्याचं, कपड्याचं असेल, किराणा असेल, जनरल असेल, जे बी असेल, सोनाराचं दुकान असेल, त्यानं सांगितलं की माझ्याकडे करोडोचं दुकान आहे, एकही गिराईक येणं गेलं तर मला गरज नाही, जमते का? कोणावर चलाले? समाजावर चलाले. महाराज एखादे जर म्हणला तर मी खूप विद्वान आहे, मला खूप पाठांतर आहे, एकही ऐकायला येणं गेलं तर हरकत नाही, गरज नाही, याचा मठ चलते का? याचे शिष्य वाचतील का मठावरले? आता तुम्ही सांगा की सामाजिक ऋणापासून कोणीतरी मुक्त आहे का? मग तुमच्यावर, माझ्यावर, प्रत्येकावर समाजाचं ऋण आहे की नाही? आहे ना. पण आपण त्याच्यावर ध्यान देत नाही की मला काय करायचं आहे, मी कमवालो, मी खायलो. अरे कोणावर कमवालंस? माणसं नसतील तुझ्याकडे, ग्राहक नसेल, समाज नसतील तर तू कुठून कमवणार?
किती मोठा माणूस असेल तेवढं त्याच्यावर ऋण जास्त आहे. म्हणून त्यांनी समाजासाठी आपला वेळ आणि आपला पैसा देणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर नरकाला जावं लागते. अधोगती आहे त्याला बेईमानी केलं तर पाप लागते त्याला, पाप लागते. असं हे सामाजिक ऋण आपल्यावर आहे की नाही. म्हणून काम करणं गरजेचं आहे. आणि त्या नियमानं जर पाहिलं तर सध्या आपल्याच मंडळमध्ये सगळ्यात इतर जिल्ह्याच्या मंडळच्या तुलनेमध्ये आपलं इच्छोडा मंडळच पुढे आहे. त्याच्यातली काही हे नाही, संशय नाही सांगण्यामध्ये. असतील इतर काही संवेदनहीन ज्याचं हृदय शून्य आहे असे काही विरोध करत बी राहतात, पण आपलाच मंडळ जिल्हा सगळ्यात पुढे आहे सध्या. अनेक सामाजिक उपक्रम आपण राबवत चाललेले आहोत. त्याच्यामध्ये सांगायची गरज नाही. हनुमान चालीसा आहे, वृक्षारोपण आहे, संमेलन आहे, संघटन आहे, इत्यादी आहे. या कार्यक्रमामध्ये आपलं सहयोग मिळत चाललेलं आहे. आता आपण इथंच पाहतो की इच्छोडामध्ये दर रविवारी जे उपक्रम चालू आहे, हजारोच्या संख्येनं इथं लोक येतात. 50-50 गावाचे लोक इथं जमा होतात. 2 तरी एका गावात येतात, 1 तरी एका गावात येतेच. तर हे अजून कुठंतरी असा उपक्रम तुमच्या पाहण्यात आहे का? सांगा पण. नाही ना बरं, हे इथंच चालते. म्हणून जसं जसं हे कशावर चाललंय तर हे तुमच्या भक्तीवर, तुमच्या श्रद्धेवर, तुमच्या भावनेवर, तुमच्या योगदानावर चाललंय. आणि जसं जसं हे चाललंय, वाढत चाललंय, तसं तसं तुमच्यावर माझा विश्वास वाढत चाललेला आहे. आणि मला माझा बी एक हौसला वाढत चाललेला आहे की मी अजून काही करू शकतो का. जे शक्य आहे आपल्याला तेच. आपल्याला काही पर्वत उचलायचं नाही. जे होत नाही ते काम आपण करायचं नाही. आणि या सनातन धर्म सेवा समितीमधून आपली कामं जे चालू आहे ते कामं असे आहे की कोणतीही दुर्घटना होण्याच्या आधी जे काही मार्गदर्शन करायचं आहे, सहयोग करायचा आहे, त्याच्याशी बोलायचं आहे, भेटायचं आहे, प्रयत्न करायचा आहे, ते आधी, घटनेच्या आधी. नंतर ते आपल्या हातात राहत नाही. मग ते लव जिहाद असो, गोरक्षा असो, अजून कुठलीही कामं असो, हे ते दुर्घटनेच्या आधी काम करायचं आपल्याला. नंतर ते प्रशासनाच्या, आणि जे काही घटना घडून जाते तेव्हा प्रशासनाच्या हातात जाते आणि प्रशासनाच्या हातात ठेवत नाही. त्याच्यामध्ये हळूहळू राजनीती आपली रोटी शेकून घेते त्या घटनेमध्ये. मग ते आपल्या हातातच राहणार. आणि याच्यामुळे काय होते की काही प्रशासनाच्या हातात जाऊन काही राजनीतीच्या हातात गेल्यामुळे ज्याच्यावर घटना घडली त्याला न्याय जिंदगीमध्ये मिळतच नाही. आतापर्यंत मिळाला नाही. आपल्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर कोणतेही प्रकरण घडण्याच्या आधी काय करायचं आहे हेच न्याय देण्याची पद्धत आहे. खूप समजून घ्या माझ्या बोलण्याला कृपया. एकदा घडून गेल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या हातात गेलं, सरकारच्या हातात गेलं, राजनीती लीडरच्या हातात गेली गोष्ट, तर त्याला ह्याच्या ना आपलंच साधून घेते. पण ज्याच्यावर काही घडलंय त्याला न्याय कधीच मिळत नाही, मिळालाच नाही. ते गेलं ते दुसरीकडेच वाहून जाते ते काम. याच्यासाठी आपण आपले स्वतंत्र काम करायचे. आता बघा, हे महाराष्ट्रामध्ये काल 30 गावं वृक्षारोपणाचे सर्वेक्षण चालू आहे. किती झाडं लावले, किती वाचले, किती झाडाला कुंपण आहे, किती झाडाला पाणी आहे, किती झाडं लावले, स्मशानभूमीत किती आहेत, शाळेत किती आहे, कॉलेजमध्ये किती आहे, दवाखान्यात किती, सगळं सर्वे चालू आहे. सरकारी काम बसल्या जागेवर सर्वे होते कागदावर, फिरून बघतात का? तसं नाही, आता प्रत्यक्ष चालू आहे. त्याला कोणी 1 रुपया देणार नाही, सेवा म्हणून करायला. आपल्या इकडे बी उद्या सुरू होणार आहे त्याचं सर्वे.
आपलं कार्य हे न्याय द्यायचं कार्य आहे, अन्याय करायचं काम नाही. अनेक गोष्टी अजून पुढे आता उद्या भविष्य रोज रोज खतऱ्यामध्ये पडत चाललेलं आहे. तुम्ही सगळ्यांचं या बाबतीमध्ये ज्ञान सर्वांना आहेच, मी सांगायची गरज नाही. आज देश, धर्म, संस्कृती, आपली परंपरा, आपली महिला असुरक्षित आहे. याची सुरक्षा नाही, व्यवस्था बिघडत चाललेली आहे. हे प्रत्येक माणसं जाणतात पण कामाला का निघत नाही. पुन्हा सांगतो की त्याचं संवेदना नाही. मेलेली जागा आहे, त्याला टोचलं तरी कळत नाही. जे जिवंत जागा असेल त्याला दर्द होते. पण आता ऐकून तुम्हाला दर्द होत असेल ना, तर खरंच तुम्ही जिवंत आहात, नाहीतर मुर्द्यासारखंच आहे. एवढं ऐकून मी दर्द होत नसेल काही कामाचं. आता भाषण द्यायचं नाही, मला प्रवचन करायचं नाही. एक भूमिका आपण आपल्या बैठकीची एक भूमिका सांगितली, तर याच्यावर आपल्याला अनेक कामं करत बसायची. तर ज्या वेळेस मी नेहमी सांगत आलो, प्रत्येक गावामध्ये महिलांना मी सांगत आलो, तुमच्या घरी एक दानपेटी करा. बघा, मी कोणतीही घटना घडण्याच्या 1-1.5 वर्षाच्या आधी मला सूचना मिळते. सूचना मिळते म्हणजे माणसाकडून नाही, भगवंताची सूचना आहे. सांगत आलो मी, दानपेटी करा, उद्या काम पडणार आहे पैशाचं. प्रत्येक घरातून धर्म रक्षणासाठी ज्या वेळेस संकट येईल त्यावेळेस आपल्याकडे अर्थव्यवस्था शून्य आहे. करोडो रुपये पण तुमच्या व्यक्तिगत आहे, समाजासाठी आपली व्यवस्था काय? ज्या समाजाच्या जीवावर आपण जगतो, ज्या समाजावर आपण श्रीमंत झालो, ज्या समाजावर आपला व्यापार चालते, ज्या समाजावर आपलं कीर्तन चालते, त्या समाजासाठी आपण आजपर्यंत काय केलं? काहीतरी व्यवस्था केली? काहीच केलं नाही आपण. हेच बेईमानी आहे, हेच पाप आहे. समाजावर आपण जगालो ना, समाजासाठी काय केलं आपण? हे मोठा प्रश्न आहे. तर असं मी नेहमी सांगत आलो की पैसे जमा करा, पैसे जमा करा. त्याच्यावर कोणी ध्यान देत नाही. सनातन धर्म समितीच्या पोरांना सांगितलं, मुलांना की मित्रांना, की बाबा तुम्ही एक महिन्याला तुम्ही असा अर्थव्यवस्था तयार करा, मजबूत करा गावामध्ये, ज्याच्या त्याच्या गावामध्ये. प्रश्न असा आहे की पैसा म्हणलं की धर्म तिकडच राहते, आणि कोणाकडे जमा आहे, किती जमा आहे, त्याच्याकडेच का आहे, हे हिंदू धर्माची रीत आहे. सुरुवात दुसरंच होते. त्यासाठी आम्हाला त्याची भीती वाटायला लागली की हे दुसराच वाद होऊन बसत. हे अशा भानगडी होते, ते ओढत गेलो. करणार काय आता तुम्ही? आता काहीच होत नसेल आपल्याच्यानं, तर मग आता त्याच्यापेक्षा बांगड्या भरल्याच बरं. असं एक बार चीड येते मला, सांगून काय करता मला? तुमच्यावर विश्वास आहे, म्हणजे आत्मविश्वास आहे की नक्कीच तुम्ही जिवंत आहात आणि काम करणार तुम्ही, असा माझा विश्वास आहे. म्हणून हे आज अहम बैठक आहे आपली. तर मला एक विनंती करायची आता, जास्त न बोलता, की इथं जमलेल्या समस्त मित्रांना माझी विनंती आहे की ज्या वेळेस असं धर्मकार्य, ज्या वेळेस संकट येईल, काही समस्या येतील, आपल्या हिंदू बांधवांना, मित्रांना जे काही अशी वेळ येईल, वाईट वेळ येईल, तर त्याला ज्या वेळेस पैशाचं काम पडेल जिथं, त्यावेळेस आपण सर्वांनी सहयोग देण्यासाठी ज्यांना ज्यांना आपल्याला तयार व्हायचं आहे त्यांनी, आता हे आपले नाव लिहिलेले आहेत ना, ह्याच्यामध्ये सगळ्याची सहमती जर असेल तर तेवढ्या नावाचं हे एक आपली कमिटी समजा. आणि एवढीच राहणार नाही. आज आपली बैठकी सुरुवात आहे, ही चर्चा बाहेर निघत जाईल. आणि सर्वांना विनंती करू आपण की ज्याला बी सामाजिक कार्यामध्ये सेवा देण्याची इच्छा आहे तर त्यांनी आपले नाव नोंदवून आपलं नाव, सही आणि नंबर द्यावा, असं आपण विनंती करू सर्वांना. तर नेहमीसाठी आणि एक सांगतो तुम्हाला की
हे जे पैसा आपल्याला धर्मासाठी वापरायचा आहे, एखाद्याला संकटातून वाचवायचं आहे, कशातून सोडवायचं असेल एखाद्याला, है ना, आपल्या मित्राला, बांधवाला, जे आपल्याकडे आशा लावून बसलेले आहेत की हे धार्मिक लोक आहेत, हे सत्संगी आहेत, काहीतरी आमच्यासाठी करतील, अशी त्यांना आशा लावून बसलेली आहे. त्यांच्यासाठी आपण काम करत राहण्यासाठी आपली हे कमिटी म्हणजे एक संघटन, अर्थव्यवस्था संघटन, त्याचं नाव काय? अर्थव्यवस्था संघटन. लिहून घ्यायचं त्याच्यामध्ये. अर्थव्यवस्था संघटनामध्ये कोणाला बी आपले नाव द्यायचे असतील त्यांनी द्यायचं. आणि असं नाही की ज्याला जसं जमल तसं त्यानं आपलं अर्थसहाय्य करायचं. प्रत्येकाने मला सोडून बघा, कारण मी देऊ शकत नाही, कारण मी स्वतःला दिलेला आहे. माझ्याकडे पैसा कुठून मिळाला? मी स्वतःला अर्पण केल्यावर आणि पैसे कुठून देऊ? तुमच्याकडे तुम्हाला मागणं गेलो फक्त तुमच्याकडून एक मदत मागायला समाजासाठी, थोडीशी मदत. तर हे आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. अशी व्यवस्था आपणाला करायची आणि नेहमीसाठीच. हे काही रोज वेळ येणार नाही, कधी वर्षात एक, कधी 6 महिन्यात, कधी कोणतं काम आहे, कधी 3 वर्ष बी आलं असेल तर आपल्या नशीब चांगलंच की. आपण काय मागून घ्यायचं काय समस्या, पण अगोदर तयारी ठेवणं हे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये संख्या अजून आपल्याला वाढवायची या पद्धतीने. पण हे ज्यावेळेस पैशाच्या विषयी जेवढ्याचे नाव आपल्याकडे राहतील त्यांना एक विनंती आहे की घटनेच्या नंतर पैसे आपल्याला जमा करायचे जेवढे लागतात तेवढे, पण आधी कोणाकडेही जमा करून ठेवायचं. आणि अशा माणसांना तयारी करा, अशा लोकांनी आपली सहमती द्या की जेव्हा बी वेळ पडेल तेव्हा देण्याची त्याची तयारी असेल. ज्या दिवशी कोण्याही दिवशी वेळ पडेल त्याच दिवशी द्यावं, म्हणजे त्याच्या आधी पैसे जमा. ते आफताने कोण घ्यावं? आधी जमा करा, कोणाकडे ठेवा नाही, हे बी नको, मुसीबत आहे ना. तसं बी नाही तर वेळेवर प्रसंगानुसार, प्रसंग आल्यानंतर कोण देऊ शकते अशा लोकांनी आपलं एक संवेदनशील हृदयानं आपलं नाव द्यायचं. त्या पैशाचा एकही पैशाचा गैरवापर होऊ नये याची काळजी आपण घेऊ. मी स्वतः घेणार त्याची काळजी. आतापर्यंत घेत आलोच ना आपण, जेवढे काम झाले तेवढे, कोणतेही काम झाले त्याची काळजी आपण घेत आलो. तर तुमचा बी माझ्यावर विश्वास असेल तर मी तर विश्वास कराल 100%, पण तुमचा बी तर राहू ना माझ्यावर विश्वास. काय माहित असं म्हणून करून कुठं जमा करून काय हडप करते म्हणून वाटलं कोणाला तर काय करणार तुला, याचाही विचार करा. आणि मग त्याची सुरुवात आज आपण करायची आहे की जे आपल्या जामनी गावामध्ये जैनूर मंडळामध्ये जी घटना घडली, त्या घटनेमध्ये एक 70 लोकांची लिस्ट आलेली आहे की त्यांना त्या गावातून, ते गावात नाहीत तरुण जे रोजमजुरी करणारे आहेत, त्याच्यात आदिवासी आहेत, त्याच्यामध्ये इतर समाज आहे, म्हणजे हिंदू समाज, टोटल जातीचा प्रश्न नाही. असं 70 लोकांची आपल्याकडे लिस्ट आहे. 70च ना, 70 लोकांची लिस्ट आलेली आहे. तर त्यांच्यासाठी आपण एक व्यवस्था करण्याचं आपल्या मनामध्ये एक विचार आहे, संकल्पना आहे. त्या 70 लोकांना प्रत्येक घरी 25 किलो तांदूळ, 2 किलो डाळ, 1 किलो साखर, तेल आणि असं काही एक पॅकिंग करून एका घरी द्यायचं ठरलेलं आहे. त्याला जवळजवळ 2600 रुपये असा खर्च आला आहे एका घराला. तर आपल्याला एक काम करायचं की सरासरी प्रत्येकाने आता ह्या कार्यामध्ये 2000 रुपये प्रत्येकी द्यायचे. किती? फक्त
आणि ते भरती होईना गेले तर आपण माणसांची संख्या वाढवायचं, पण सरासरी 2000 मिळावं असं या विषयावर आपल्याला इथं बोलवण्यात आलेलं आहे. आता माझं बोलणं मी थांबवतो. त्याच्यानंतर तुम्ही आणि आपल्याकडे 2 माणसाला दायित्व दिलेलं आहे त्यांचं, चिंचोलीचे संजू गित्ते आणि दुसरं कोण, ज्ञानेश्वर जाधव, हे 2 माणसाकडे हे काम सोपवलेलं आहे, जमा करून द्यायचं. आणि हे 2 रोजामध्ये पैसे आणि ते धान्य ते पॅकिंग करून तिथं पोहोचणार. आपल्या समितीचे जे काही सेवक आहेत ते सेवक त्या गावामध्ये जाणार आणि स्वतः त्या घरोघर जाऊन देणार, त्या घरच्याची नाव नोंद करून घेणार, त्याची सही घेणार, त्याचा फोटो काढून घेणार. म्हणजे उद्या समाजामध्ये कोणी विचारलं तुम्ही दिलाव की नाही म्हणत दाखवायला पाहिजे ना. तर आपल्या कार्यामध्ये खूप पारदर्शकता असणार, म्हणजे सूक्ष्म विचारानं काम करायचं, कोणी बोट दाखवणार नाही, असं पद्धतीने काम करायचं. तर ते काम हे आपली समिती करणार आहे. म्हणून कोणाची इच्छा असेल तर 2000 पेक्षा अधिक कितीही देऊ शकता, पण सरासरी किती द्यायचं, 2000. अधिक दिलं तर कमी माणसामध्ये काम भागेल आणि 2000 दिलं तर माणसं आपल्याला अजून वाढवावं लागते. एवढंच, असं काही नाही की 2000च्या वरी दिलं तर पाप लागते, असं काही नाही. सरासरी 2000 देऊया, या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. तर ही आजची जी सूचना आहे आणि तुम्ही सगळ्यांनी एक बार सांगायचं आहे की हे नेहमीसाठी आपण काम करणार का, याच्यामध्ये राहणार का. आजचं काम हे तर करायचंच, आजच्या कामामध्ये किती राहणार आणि नेहमीसाठी किती राहणार, त्यांनी आपलं लिस्ट नाव नोंद करून द्यायचे. एवढं सांगून आपल्या सर्वांना विनंती करतो, या गोष्टीवर ध्यान द्या आणि आपलं काम, पुढचं काम आपण करणार आहोत. थोडंसं कोणाचा अभिप्राय असेल तर बसल्या जागेवर आपण देऊ शकता. आणि बोलत असताना फक्त एकट्यानंच बोलायचं आणि त्याचं संपल्यावर दुसऱ्यानं बोलायचं. एकदाच दोघं आपल्यामध्ये एक पद्धत आहे, बोलायचं सुरू केले ना सगळे एकदाच बोलतात, म्हणजे कोणाचंच ऐकू येणार, कोणाचंच कळणार. प्रत्येकाचा अभिप्राय बोलतात, एकानं बोलायचं. असं याच्यामध्ये मी सांगितल्यामध्ये अजून तुम्हाला काही त्याच्यामध्ये सुधार करता येत असेल, अजून काही त्याच्यामध्ये सुविधा वेगळ्या पद्धतीने करता येत असेल तर आपण बोलू शकता. एवढे विनंती करून मी वाणीला विराम देतो. जय श्रीराम.